देवाचं हे प्रेम, देवाची ही कृपा, देवाच्या पवित्र आत्म्याचा अनुग्रह जो आम्हाला विश्वासामध्ये विश्वासू राहण्यासाठी वाढवितो आहे, आज त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आम्ही प्रार्थनेसाठी एकत्रित आलो असताना अद्भुत गोष्टी आम्ही वाचल्यात। येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला आणि त्याने आपल्या शिष्यांना दर्शन दिलं। प्रियांनो, परमेश्वराला भेटण्याची उत्कंठा आमच्या जीवनात निर्माण होते। त्यावेळेस आम्ही समजलं पाहिजे की आम्ही परमेश्वरावर प्रेम करतो आहे। जसं येशूने आपल्या शिष्यांची भेट घेतली, मरणातून उठल्यावर त्याने शिष्यांना दर्शन दिलं। आज ख्रिस्त आम्हाला भेटला, ख्रिस्त आम्हाला सापडला, ख्रिस्ताने येऊन आमची भेट घेतली, तरी आम्ही जगामध्ये आनंदित होत नाही। ज्यांना ख्रिस्त लाभला, ज्यांना ख्रिस्त सापडला, त्यांना जीवन लाभलं। ख्रिस्त सापडला, ते अंधारात होते, आता ख्रिस्त सापडला, ख्रिस्त भेटला, ते ख्रिस्ताच्या प्रकाशात आहे। प्रियांनो, आज आम्ही आमच्या जीवनाबद्दल विचार करावा। ख्रिस्ताचं प्रेम कसं स्थिर आहे, तसं आम्ही ख्रिस्ताच्या विश्वासात स्थिर असावं। ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये आम्ही स्थिर असावं आणि अजून ख्रिस्ताच्या प्रीतीत आम्ही वाढावं। प्रियांनो, एक मनुष्याला गोष्ट ती सतावते, ती म्हणजे चिंता। आणि प्रभू म्हणाला मत्तई 6 अध्याय आणि वचन 34 मध्ये, कारण उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे। प्रियांनो, प्रभू म्हणाला की उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे। चिंता खूप आहे, म्हणून प्रभूमध्ये आमचा विश्वास मजबूत असावा। आपण जे वाचतो प्रियांनो, मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं की त्या स्त्रिया कबरेकडे निघाल्यात आणि विचार करू लागल्या की आमच्यासाठी ही धोंड कबरेवरून कोण लोटील। आणि येऊन पाहतात कबरेवरची धोंड एका बाजूला लोटली आहे। ज्या वेळेस आम्ही अशा प्रकारच्या अडचणीतून जातो, त्या सर्व अडचणीत परमेश्वर आमचं सहाय्य करतो। कदाचित आम्हाला विसर पडतो प्रियांनो जगामध्ये, पण परमेश्वर आमचं सहाय्य करतो। आम्हाला परमेश्वराच्या अद्भुत गोष्टींचा विसर केव्हाही पडायला नको। आणि रोज प्रार्थना करणं म्हणजे हे परमेश्वराशी बोलणं आहे। आणि जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, आपल्या मनात आम्ही विश्वास ठेवावा की आम्ही प्रार्थना करतो म्हणजे परमेश्वरावर प्रेम करतो आणि परमेश्वराशी बोलतो आणि परमेश्वराला आम्ही भेटतो। प्रियांनो, आमची आणि परमेश्वराचं
बोलणं असावं. आम्ही परमेश्वराशी प्रार्थनेमध्ये बोलावं आणि जगामध्ये कोणत्याही गोष्टीची आम्ही केव्हाही काळजी करू नये. सर्व गोष्टी आम्ही परमेश्वराच्या हातात सोपून द्याव्यात. अद्भुत गोष्टी आहेत. अद्भुत कार्य करणारा देव, त्याचा पुत्र ख्रिस्त, त्याच्या पुनरुत्थानाचा रविवार आत्ताच आपण साजरा केला गेल्या आठवड्यात. आणि प्रियांनो, आज आम्ही वाचलं की येशूने आपल्या शिष्यांना दर्शन दिलं. येशूने आपल्या शिष्यांना दर्शन दिलं आणि येशू स्वर्गामध्ये जात असताना त्याने शेवटची अखेरची आज्ञा दिली की संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्ता सांगा. संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्ता सांगा. आम्ही ख्रिस्ताची सुवार्ता सांगावी प्रियांनो. ख्रिस्ताचं प्रेम लोकांना सांगावं. ख्रिस्ताची प्रीती लोकांना द्यावी आणि ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये लोकांना आणावं. प्रियांनो, हे महत्वाचं काम आहे. आपण असंच बसून चालणार नाही, कारण ख्रिस्तानं आमची भेट घेतली आणि आम्हाला ख्रिस्ताची अखेरची आज्ञा आहे की संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. पण आमचं मन अशा गोष्टीला तयार होत नाही, कारण आमच्या मनाला आम्ही सैतानाच्या रूढी आणि परंपरेत बांधून ठेवलाय. प्रियांनो, सैतानाच्या रूढी परंपरेत आम्ही स्वतःला बांधून ठेवलेलं आहे. आम्हाला ख्रिस्ताने मोकळं केलं आहे. ख्रिस्ताने मोकळं केलं आहे. त्याचं स्मरण आम्हाला झालं पाहिजे. प्रियांनो, आम्ही उठायचं, देवाच्या वचनाची सुवार्ता सांगायची, प्रभूमध्ये आम्ही आनंदित व्हायचं, कारण प्रभूनं आमच्यासाठी केवढे महान कार्य केले आहेत. हे महान कार्य परमेश्वरापासूनच आमच्या जीवनात प्राप्त झाले आहेत. प्रियांनो, मत्तयाचा 7वा अध्याय आणि वचन 7 आणि 8 मध्ये देवाचं वचन म्हणतं, मागा म्हणजे तुम्हास मिळेल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. जो शोधतो त्याला सापडतं. जो ठोकतो म्हणजे दार ठोकतो, देवाचं दार, त्याच्यासाठी दार उघडलं जातं. प्रियांनो, आम्हीही परमेश्वराला मागावं. आम्ही परमेश्वराला मागावं, कारण परमेश्वर म्हणतो इर्मया याच्या 31व्या अध्याय आणि वचन 16 मध्ये, तुझ्या श्रमाचं फळ तुला मिळेल. तुमच्या श्रमाचं फळ तुम्हाला प्राप्त होईल. प्रियांनो, तुम्ही श्रम करता पण मिळत नाहीये, आणि देवाचं वचन आज तुमच्याशी बोलता आहे की तुमच्या श्रमाचं फळ तुम्हाला मिळेल. प्रियांनो, ख्रिस्त ज्याने मरणावर विजय मिळवला, ख्रिस्ताला पाहून त्या स्त्रियांना आनंद झाला. ख्रिस्ताला पाहून त्या शिष्यांना आनंद झाला. मागच्या आठवड्यात आम्ही वचनामध्ये पाहिलं, कोणत्या गावाला ख्रिस्त चालत गेला? अमाऊस गावामध्ये ख्रिस्त गेला. येशू प्रभू त्या शिष्यांसोबत चालत गेला आणि त्या अमाऊस गावामध्ये तो त्या शिष्यांसोबत त्यांच्या घरी थांबला आणि त्याने भाकर घेतली, ती मोडली आणि आपल्या शिष्यांना दिली. त्यावेळेस त्यांचे डोळे उघडले. प्रियांनो, त्यांनी ओळखलं की हा आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणातून अंतर्धान पावला. आमचा ख्रिस्त मरणावर विजय मिळवणारा देव आहे. म्हणून त्याच्या विश्वासणाऱ्या लोकांनी जगामध्ये ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये चालावं. कोणतीही अशक्य गोष्ट त्याच्या लोकांना, म्हणजे कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये. ख्रिस्त मरणातून जिवंत झाला. आज
प्रभूच्या विश्वासामध्ये आम्ही चालत असताना प्रियांनो, वचनामध्ये अनेक गोष्टी आहेत आणि परमेश्वर देवबाप आमचं सहाय्य करतो. प्रियांनो, आज देवाच्या वचनातून देव आमच्याशी बोलतो की तुमच्या श्रमाचं फळ तुम्हाला मिळेल, तुझ्या श्रमाचं फळ तुला मिळेल. आजपर्यंत मिळालं नसेल, पण आज देवाचं वचन तुमच्याशी बोलतं आहे की तुमच्या श्रमाचं फळ तुम्हाला मिळेल. जे तुम्ही चांगले कामं केले आहेत प्रभूमध्ये, त्याचं फळ आता तुम्हाला प्राप्त होणार आहे. ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत होता, कदाचित त्या गोष्टी देवबाप तुमच्यासाठी आशीर्वादाच्या अशा केल्याशिवाय राहणार नाही. पहा, परमेश्वराचं काम तुम्ही करता, प्रार्थनेला येता, तर वेतन त्याच्या जवळ आहे. आमेन. पहा, प्रतिफळ त्याच्या हाती आहे. तुम्ही देवाच्या कामात येता म्हणजे तुमचं परमेश्वर चांगलं करू इच्छितो. पहा, तुम्ही परमेश्वरासाठी वेळ काढता म्हणजे वेतन त्याच्या जवळ आहे, प्रतिफळ देणारा देव आहे. प्रियांनो, आमचा प्रभू हा मृत्युंजय ख्रिस्त आहे. त्याने मरणावर विजय मिळवला. आम्हाला त्याने जीवनाच्या प्रकाशामध्ये आणलं. त्याने जर आम्हाला जीवनाच्या प्रकाशामध्ये आणून ठेवलं आहे, आम्ही अंधाराची आवड का धरावी? आमच्या ख्रिस्तानं आमच्यासाठी प्राण दिला आणि आमचे सर्व पापे त्याने क्षमा केली आणि तो पुन्हा तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंत झाला आणि आज तो आमची प्रार्थना ऐकतो आहे. त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानाचं स्मरण आम्ही रोज ठेवावं. त्याच्या पुनरुत्थानाची साक्ष आमच्या जीवनामध्ये रोज असावी. जगतो म्हणून जगायचं नाही, तर आम्ही ख्रिस्तामध्ये प्रभूसाठी जगतो अशी साक्ष आमच्यामध्ये असावी. आमचा ख्रिस्त तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंत झाला आणि आम्हाला त्याने जीवनाचा प्रकाश दाखवला. त्या प्रकाशात आम्ही रोज आणि रोज चालावं. प्रियांनो, मी देवाचं वचन सांगताना पहिले करिन्थकरास पत्र याचा 11वा अध्याय वचन 3, पहिले करिन्थकरास पत्र याचा 11वा अध्याय वचन 3, प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे. स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे. देवाचे आपण आभार मानू, त्याची स्तुती करू.